ओम नमो आदेश मित्रांनो, आमच्या खास आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या अद्भुत इतिहासाची सफर घडवणार आहोत। हे मंदिर अतिशय प्राचीन, दिव्य आणि चमत्कारिक स्थळ आहे। सह्याद्री पर्वतरांगांतील सातमाळा डोंगर रांगाच्या कुशीत वसलेले एक ऐतिहासिक आणि पौराणिक गाव म्हणजे चांदवड। चांदवड या नावाचा अर्थ होतो वडाची प्राप्ती चंद्रापर्यंत गेलेली जी भूमी आहे तिला चांदवड असं नाव मिळालेलं आहे। पुरातन काळात हे चांदवड चंद्रहास राजाची राजधानी होती। अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये चांदवडचा उल्लेख विविध नावाने आढळतो। इतिहास, देवस्थान आणि प्राचीन वास्तूंनी नटलेले हे गाव अनेक कुळांची कुलस्वामिनी असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या चांदवड परिसरात 300 वर्षाहून अधिक परंपरा लाभलेले इच्छापूर्ती गणेश मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे। गणेशोत्सवात तर हे मंदिर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून जातं। गणेश बारीच्या इच्छापूर्ती गणेश म्हणूनही हे मंदिर ओळखले जातं। चांदवडजवळ वडबारे परिसरात वसलेले हे मंदिर यादव काळात स्थापन झालं असावं असं इतिहास संशोधक संजय वेंगुर्लेकर सांगतात। यामुळेच या गणपतीला बारीतील गणपती आणि परिसराला गणेश बारी असं म्हटलं जातं। काळाच्या ओघात हे मंदिर लुप्त झालं होतं, मात्र 1960च्या सुमारास या गणेश मूर्तीचं खरं महात्म्य पुन्हा उजेडात आलं। त्या काळात चांदवड जिल्हा परिषद रुग्णालयात डॉक्टर विश्वनाथ साळगावकर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते। रुग्णसेवा करत असताना डोंगराच्या पायथ्याशी चिंचेच्या झाडाखाली असलेल्या या गणेश मूर्तीचं त्यांना दर्शन झालं। त्या दिवसापासून डॉक्टर साळगावकर आपल्या मित्रपरिवारासह या गणेश मूर्तीची सेवा नियमितपणे करू लागले। या जागेचे मालक शिवराम जाधव यांना गणेशाचा दृष्टांत झाला। या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करा आणि ही जागा मी गणेशासाठी दान देतो असं त्यांनी सांगितलं। त्याप्रमाणे गणेश मित्र मंडळ ट्रस्टची स्थापना झाली आणि मंदिराच्या विकासाचा प्रवास सुरू झाला। परिसर स्वच्छ करण्यात आला, छोटंसं पण पवित्र मंदिर उभारण्यात आलं। पूजा, धार्मिक विधी, वृक्ष लागवड, कुंपण सर्व काही भक्तिभावाने केलं गेलं। विशेष म्हणजे या कार्यात अनेक गणेश भक्तांनी आपलं पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून श्रद्धेने श्रमदान केलं। पूर्वी गणेश मूर्ती मागील पुरातन चिंचेचे झाड आपल्या फांद्यांनी जणू गणेशावर छत्र धरून उभं होतं। ते झाड आजही तिथे तसंच उभं आहे। मुंबई येथे स्थायिक असलेले उद्योगपती सरदार नामदेवराव जाधव यांनी त्या काळात मंदिर विकासासाठी 51,000 रुपयांची देणगी दिली। भाविकांच्या योगदानातून सभामंडपासह अनेक विकास कामे पूर्ण झाली। आज येथे दर संकष्टी चतुर्थीला गणेश मूर्तीवर चांदीचं झुंबर, टोप, कान, त्रिशूल, गदा, कडे अशी सुंदर आभूषणं अर्पण केली जातात। ही आभूषणं धारण केल्यानंतर गणेशाचं हे आगळं वेगळं रूप भाविकांच्या मनात भक्तीची लहर निर्माण करतं। दररोज पूजा अर्चा, आरती तर होतेच, पण प्रत्यक्ष संकष्ट चतुर्थीला महापूजा आणि अभिषेकही केला जातो। दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त गणेश याग, जन्मोत्सव, महापूजा, सहस्रावर्तन आणि महाप्रसाद हे सर्व धार्मिक विधी असे कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने साजरे केले जातात। तर मित्रांनो, तुम्हीही या चांदवड गावातील इच्छापूर्ती गणेश मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओम नमो आदेश, अलख निरंजन।